पुढं काय तुमचं मोजणी पूर्ण झालीच नाही तर कसं मोजणी थांबली लावा? ऐकून घ्या मोजणी झालीच नाही का तुम्ही जे कांद्याने हरकत घेतली त्यांच्या बाजूचं झाले नाही या साईडची मोजणी झालेली सरकार कामात काम करताय तुमच्याकडे कुठला पेपर आहे की दाखवा कुठला 7/12 नाही काय नाही आतापर्यंत मोजणी करताय तुम्ही पुढं मोजणी झाली काय झाली नाही मोजणी झालेली चला झालं हे काहीच नाही यांचं पुढाला तुम्हाला दिलेले 2 गट वरती दिलेले तुम्ही ऐकून घ्या की तुमचं जर हे बेकायदेशीर आहे ना तुम्ही कोर्टात जावा स्टे ऑर्डर आणा आणि त्यानंतर ना ताबा घ्या कोर्टात जाऊन आतापर्यंत काय केलं तुम्ही आतापर्यंत तुमचं ऐकून घ्या की तुमच्या इथं मोजणीला माणसं आलेले तुम्ही तिथून पुढे गेले तर अर्ज दिलेला आहे अगोदर करायचं तुम्ही दाखवा तुमची पुढे JCBचं संरक्षण नको आम्हाला काहीच भेटलेलं नाही आपण अर्ज काही भेटलंच नाही आपल्याला तर कसं काय मोजणी होणार आम्हाला काहीच भेटलेलं नाही आम्ही अर्ज दिलेले तर आम्हाला त्याच्यातून काहीच भेटलेलं नाही आम्ही कसं काय करू वरती पण गेली आहे मी आम्ही त्याच्यासाठी आढळतो का आम्ही काही नसतं केलं तर आम्ही तर हरकत केलीच नसते एवढे दिवस आम्ही काय गप्पा बसलो आम्ही शांत बसलो नसतो मग आम्ही कशासाठी आम्ही एवढं जीव तोडून सांगतो आम्ही हरकत केल्याशिवाय आम्ही कशाला एवढं आम्ही आजपर्यंत काय केलं आम्हाला जेव्हा पण आम्ही परत दिलेला वरती पण गेले आमची मग ते पळतात कशाला ते येत नाही काही आणि आम्हाला जर येते तर एवढं जर आम्ही बोललो असतो का आमच्या आई वडील अडाणी असल्यामुळं का बघा नंबर आम्ही मोजणी साहेब घेतो आम्ही हाताने लिहून दिलं आम्हाला शिक्का दिलाय ना त्याच्यावरती जरी आम्ही लेखी दिला असेल तरी कोर्ट ऑर्डर आहे ना त्याला आमच्याकडे सगळं आहे सोनाविषयी म्हणत मग समजा त्यांनी मोजणी आणलेली यांची जमीन आहे ताबा आहे तर हे का कोर्टात जाऊ शकत नाहीत अगोदर पण दिलेले याच्या अगोदर पण दिलेले म्हणजे त्याला उत्तर दिलं काहीच नाही का एवढी दाखल पाहिजे ना त्यांना ऐका आणि पोलीस स्टेशनला पण तिथं पोलीस स्टेशनचं ऐकून घ्या की जमिनीचा आणि याचा आमचा काही संबंध नाही तेच बोलत आहे मग तेच करताय तुम्ही 5 वेळा आम्हाला बोलावण्यात आले पोलीस स्टेशनला या सरांनी बोलावण्यात केलंय का नाही आम्हाला एकाला सुद्धा काही नाही नुसतं आमचा जबाब घ्यायचं बाजूला जबाब घ्यायचं त्याने काय सामान हेच माणसं आम्हाला एवढंच कळलंय सर्व तुम्ही समजून घ्या ना आणि अख्खा वावर आमचा तोडून गरीब जनतेला दाबले जाते एक काम करा आता एवढं झालं ना तुम्ही जाऊन ना डायरेक्ट एनसी नोंदव त्यांच्या नावाची आमच्या दिले पिकाची नुकसान केली एनसी पण दिले नाही पिकाची नुकसान पण केली दिलेले दिले एनसी पण एवढी नुकसान करून एनसी पण दिले आता एकदा आणून पेरलंय आम्ही जेसीबी वाल्याला ना तुम्ही आणि ते दबाव डालतात एक तरी सरांनी पाहून घेतलं का आतापर्यंत आम्ही वाचून सुद्धा बघते नाही काय वाचा तुम्ही नाही आम्हाला आम्ही एवढं दुखायला लागले बोलून बोलून अहो जो सत्य बोलतो ना त्याला लगेच बाजूला काढून लावलं जाते त्याचा अधिकार आहे इथं त्याची जमीन आहे आणि त्याला बाजूला सांगतात आणि दुसरे बाहेरचे येऊन बोलतात 40 वर्ष झाले आम्ही जमीन कसतोय ज्या व्यक्तीने त्यांची फसवणूक केली त्याला कायच बोल कोणी फसवणूक केली कोणी केली फसवणूक समुद्राने फसवणूक केली पहिली त्यांच्याकडूनच त्यांच्याकडूनच खरेदी केले आम्हाला न विचारलं न काय करता त्यांना घेऊन या मागच्या वेळेस पण सांगितलं होतं का तुम्हाला जे घ्यायचंय ना ते कोर्टातून घ्या ते आम्हाला दबाव आणतात दरवेळेस ज्याच्याकडून जमीन घेतली त्यांच्याकडून त्यांनी ताबा घेतलाच नाही
तेव्हाच ताबा घ्यायचा होता त्याने. ती आम्हाला आदिवासींना गरिबांना दमदाटी देऊन ताबा घेण्याचा प्रयत्न चाललाय यांचा. अहो पण ज्या वेळेस मोजणी केलीच नाही त्यांनी, जर ताबाच घेतला नाही, परचपर नाव झाले. यांचा फोटो काढ, अख्खा वावर तुडून काढला यांचा फोटो तिकडे घ्या हो हे. सर यांचा अख्खा वावर तुडवलेला यांचा सगळ्यांचा फोटो घ्या. आमचे नुकसान झालेले यांचं सगळ्या पोरांचा फोटो घ्या. अख्खा वावर तुडवून काढले आमचं. विकत घेऊन आम्ही पेरलेलं ते. कोलरवाच्या नावाखाली सर्व वावर हे केलं, नष्ट केलं. लावू शकत नाही पोल तसे. मोजणी झाली का इथं? जे जुने चिरे आहेत, आता यांनी दाखवलं ऐक, यांनी जे सांगितलेत ना मोजणीवाल्यांना, झाले का आम्हाला घेतले का येऊन इथं झाले म्हणून? पहिला तुला विचारलं काय ते म्हणे आमचा. नाही, नाही, कोणतं बोलणं आलं, सांगितलं. आमचं काय संबंध आहे त्यात तुझ्या ऐका, ऐका तुम्ही. तुम्ही म्हणता जुने चिरे. त्यांना विचारलं. ए, आमच्यासमोर नको काढू. आमच्यासमोर काढू नका तुम्ही. ऐका. यांचं काम ते केलं, तुमचं काम तुम्ही करा ना. तुमचं काम तुम्ही करा, यांचं काम यांना करू. आमचं तुमचं काही वाईट नाही, तुम्ही काय आमचं दुश्मन नाही. नाही तुम्हाला वाटलं हा परत काढता येते आता काय करणार. सर्वच त्यांच्या बाजूने बोलत राहिले, आम्ही एक त्यांना जा ना बोलायला. डॉक्युमेंट दाखवते, फोटो दाखव. चिरे प्या करायचं नाही. संध्याकाळी कोणी काढलं का मग पोहोचतो. संध्याकाळी कोणी काढलं का तुम्ही येऊन तक्रार द्या, संपला विषय. बघ काय करायचं आपण आता, करायचं काय करायचं. पाणी तिच्यात वाटे पाणी. पोलीस गेले, मोजणीवाले गेले. जवळून बोला ना, तुमचं काय म्हणणं? अहो पण सर बोलले का मोजणी पण नाही झाली, पॉईंट पण दाखवले नाही, कशी काय जवळून तर बोला ना. काय म्हणणं आहे आता? हे तुमच्यावर न्याय झालाय का अन्याय झाला सांगा. अन्याय झालंय ना. आता आम्ही सकाळीपासून सांगतो सर, मोजणीवाल्यांनी मोजणी पण नाही दाखवून दिली, त्यांनी अर्ज पण दिला आम्हाला का मोजणी झाली, स्थगित केली म्हणून. तरी पण यांनी पोल लावले, हो बांबू CCTV लावलं, परत बोर्ड लावला. मग आता त्यांनी लिहिले की जमिनीचं अतिक्रमण कुणी करू नये, या जमिनीत तुम्हाला आता जाता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही शेत हे केलेलं ना, पीक आहे ना, त्याच्यामध्ये पेरलेले पीक आहे ना, काढलेले त्यांनी नुकसान झालेले. आम्ही अख्खा वावर तोडून काढले त्यांनी. मग आता हे जे CCTV वगैरे लावत होते, तुम्ही त्याला विरोध नाही केला? केलं ना, पण पोलिसांनी आम्हाला नाही हे करून पोलिसांनी म्हणले का नका हे करू, पोलिसांचा हे आहे. पोलिस म्हणतात आम्हाला त्याच्यात ऑर्डर आहे. काय ते हे करायला आहे ना, कंपाऊंड करायला. हो, पण याला पण आम्ही बोललो तर ते बोलतात नाही काढायचं नाही, काढायचं नाही, गुन्हा दाखल होईल. मग आता ही जमीन गेली तुमच्या हातातून असं म्हणणं. आम्ही कसतोच ना अजून. आम्ही कसतोय अजून. यांनी जबरदस्त आमच्या हे चाललंय, बांबू हे मोजणी पण लावायचं. नाही झाली ना, असं नाही ना का बा मोजणी करून यांनी घेतली. आता किती वर्ष झाले, एकदा पहिल्यांदा आले ते मोजणी करायला. तेव्हा बी आम्ही निवडून नाही दिली. तर आता पुढं काय? पुढे काय कायद्याने करावं, जर त्यांचे असेल तर त्यांनी घ्यावा. हे काढून टाकावं. हे बोर्ड लावलेलं आम्ही ते खांबे लावले त्याने, तर आम्ही पण हरकत केली तर पोलिस पण म्हणतात आमच्या याच्यात मग
ते खांब लावून द्या. बर खांब लावून द्या. हा पण हे CCTV कॅमेरा आणि बोर्ड हे आम्ही लावायला नव्हतं त्यांना सांगितलं. मग तुम्ही हरकत का नाही केली? केली आम्हाला जर आम्हाला दम नाही करून देते तर काय करणार? आम्हाला दमदाटी करतात. तुमच्यावर गुन्हा दाखल करेल लगेच म्हणतात. आम्ही त्यांना आता बोललो तुमच्या समोर काढतो तर म्हणतात तुम्ही कधी काढा तरी आम्ही गुन्हा दाखल करतो. सरांना पण बोललो आम्ही अख्खी रस्त्याने फिरतात ही सगळी त्यांची लोक. काय करायचं? सकाळी 10 वाजल्यापासून येते आता किती वाजले? 6 वाजेपर्यंत येत. पोलिसांचं हे पण नाही. नाही पण आता त्यांनी तुम्हाला फक्त मोजणीसाठी पोलीस संरक्षण होतं. हे जे उभं केलंय याला नाही याला तुम्ही हरकत का केली? करतो आम्ही हरकत. मग पण ते पोलीस नाही ना आम्हाला हे म्हणते काढून देते त्याचं 7/12 आहे तुम्ही म्हणते. पण मला आमचा पूल पहिल्यापासून लागलेला आहे का नाही? आतापर्यंत आमच्याकडे जमीन आहे. किती पिढ्या गेलेल्या त्याच्या. नुकसान करून तुमचे पाठ डोळे लाल झाले. गरम झाले होते. गरम झालं का होते तसं जास्त बोलत राहिलं. त्यांनी कोर्टातून करावा जे हा असेल ते कोर्टातून आम्ही करावा. हे बोर्ड काढून घ्यावं जेव्हा त्यांचं काही निकाल लागल. ते नाही ना काढत आता लावले कशाला तुम्ही? पण आम्ही सांग आम्ही हरकत करतो तर हरकत करतात तरी आमची दमदाटी करतात ती. एक तर आम्ही गरीब आहेत बोलणारे एवढे कोणी आमच्यात नाहीये. जे वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा मोठमोठे अधिकारी नेते बघत असतील हा व्हिडिओ त्यांना तुम्ही काय संदेश देताय? जे कायदेशीर असेल ते त्यांनी करावं, करून द्यावं. कायदेशीर. आमचं काहीच हरकत नाहीये. जे नियमाने होईल ते करून द्यावा. आम्हाला लय दमदाटी आदिवासी दिली. भागामध्ये गरीब आणि हे लोकांना पेसा गाव आहे. हे आदिवासी आहे. गरीब आहेत हे आदिवासी. बरं एवढं कष्ट करून केलेली मेहनत केलेली काय उपयोग आहे आणि ही त्याचा? खणून जमीन तयार केलेली आई वडिलांनी माझ्या म्हणजे आजोबांनी हातोज वावरा तयार केल्यात. 40 वर्षापूर्वी नाही ही पूर्वी लय पिढ्या 2-4 पिढ्या गेल्या त्यांच्या. काय नाही त्यांनी आम्हाला न्याय द्यावा बाकी दुसरं न्याय काय द्यावा नाही. आम्हाला जे त्यांनी. जे त्यांच्यासारखं होईल त्यांनी त्यांचं घ्यावं बाकीचं आमची काहीच हरकत नाहीये. तर आता जमिनीमधलं आता हे जे पीक काढायला तुम्ही जाणार का? आम्ही सांगणार आम्ही पेरलेले पीक. आम्ही मग आता पेरलेलं ते CCTV तुम्ही दिसणार आणि तुम्ही घुसले असं पण आम्ही पेरलेले ना ते एवढं नुकसान आमची केली त्यांनी. आम्ही कधी पेरले ते जबरदस्ती त्यांनी ते CCTV कॅमेरा हे लावले बोर्ड. पण सरांना पण सांगितलं ना ते त्यांना फक्त एवढंच होतं ना मोजणीवाल्यांसोबत बंदोबस्त करायचं. त्यांनी त्यांनी ते सोडलं बंदोबस्त पण फक्त हे पण लावलं. त्याच्यात हे लावायचं त्यांचा अधिकार. त्यांचा तुम्ही अधिकार सांगितलं नव्हता ना नाही त्याच्यात. आम्हाला ते म्हणले आम्हाला नुसतं बंदोबस्तला आणलेले मोजणीच्या आणि ती मोजणी पण पूर्ण झालेली नाहीये त्यांनी. अख्ख्या गटाची मोजणी केलीच नाही. गटाची नाही एकच पॉईंट दाखवले point ते सर बोलले दाखवले ना. झाली त्यांची मोजणी. एकच पॉईंट दाखवले सर बोलले स्थगित केली ना आम्ही म्हणतात आम्ही कुठं काय केलंय मग यांनी कसं काय करावं असं बळजबरीने हे पोल हे करून घेतले पोलिसांच्या हातात. मग गजाल देऊन इकडून तिकडून आम्ही काढत असताना मग आणि आम्हाला उलट म्हणतात का तुम्ही गुंड आहेत आम्हाला मारहाण एवढी लोकं करतात. घेऊन आले, हा, एवढी एवढी लोक लोकं आहेत. हे यांच्या बाजूने आहेत हे गुंड नाही मग काय आहेत? मग आम्ही एवढी चार आम्हाला एवढं माणसं गुंड म्हणतो आम्ही समजतो गरीब माणसं आणि आम्हाला गुंड म्हणतात डायरेक्ट. का? म्हणजे आम्ही गुंड दिसतो का आम्ही इथं गरीब लोक हे करून मोलमजुरी करून आम्ही धान्य विकायचं खायचं का विकायचं? आम्ही आमचं शेतात पिकवतो तेवढंच खात होतो बाकी विकतो. आणि इथून इथं येऊन आम्हाला दमदाटी देतात का आम्हीच पिकवतो आम्हीच विकतो आम्हीच पेरले. आम्ही बनकर फाट्यावरून माणसं आणतात पेरायला लावायला.